नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी आली सर्वात मोठी महत्त्वाकांक्षी बातमी। शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता आता कोणत्या तारखेला शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार, तारीख जाहीर झालेली आहे। शेतकरी मित्रांनो, देशातील 9 कोटीपेक्षा जास्त शेतकरी पीएम किसान योजनेचा लाभ घेत आहेत। पीएम किसान योजनेत आतापर्यंत 21 हप्ते देण्यात आलेले आहेत शेतकरी मित्रांनो, आणि आतुरतेने आता सर्व शेतकरी 22व्या हप्त्याची वाट बघत आहे। हा हप्ता फेब्रुवारीमध्ये येणार असल्याचे बोलले जात होते, परंतु शेतकरी मित्रांनो, या दरम्यान अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यात कोणतेही पैसे जमा झाले नाही। त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांच्या मनात एकच प्रश्न निर्माण होत आहे शेतकरी मित्रांनो, की पीएम किसान योजनेचा आता 22वा हप्ता कोणत्या दिवशी येणार। आता शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता जो आहे तो 21वा हप्ता नोव्हेंबर महिन्यात 19 नोव्हेंबरला जर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला, त्यानंतर 22व्या हप्त्याला का उशीर होत आहे आणि हा हप्ता केव्हा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार ते बघूया। शेतकरी मित्रांनो, आता होळी आधी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जातील असं सुद्धा सांगण्यात आलेले आहे, परंतु शेतकरी मित्रांनो, फिक्स तारीख काय आहे की पीएम किसान योजनेचा जो 22वा हप्ता आहे तो या तारखेला जमा होणार। तर शेतकरी मित्रांनो, होळी आधी शेतकऱ्यांना मिळणार 2000 रुपये। आता मीडिया रिपोर्टनुसार प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा जो 22वा हप्ता आहे तो 25 फेब्रुवारी नंतर येणार असल्याचे सांगण्यात येत आहे शेतकरी मित्रांनो। म्हणजे शेतकरी मित्रांनो, येणाऱ्या 7 ते 8 दिवसामध्ये पीएम किसान योजनेचा जो 22वा हप्ता आहे तो शेतकऱ्यांना मिळू शकतो शेतकरी मित्रांनो। आता शेतकरी मित्रांनो, यासाठी तुम्हाला ई-केवायसी करणे, जे बँक आधार लिंकशी जोडणे ते अतिशय आवश्यक आहे, आणि आता प्रत्येक शेतकऱ्याजवळ फार्मर आयडी असणे अतिशय महत्त्वाचे आहे, तेव्हाच तुम्हाला या पीएम किसानच्या 22व्या हप्त्याचा लाभ मिळू शकतो। आता शेतकरी मित्रांनो, परत एक प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात आहे की होळी 2 आणि 3 मार्च रोजी आहे, या कालावधीत शेतकऱ्यांना पीएम किसानचा हप्ता दिला जाऊ शकतो का? तर सणासुदीच्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणे हे अतिशय महत्त्वाचे आहे। म्हणजे शेतकरी मित्रांनो, होळीच्या आधीच, म्हणजे होळीच्या 4 ते 5 दिवस आधी, म्हणजे 25 फेब्रुवारी पासून ते 28 फेब्रुवारी पर्यंत डीबीटीद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्याची शक्यता आहे। आता तुम्हाला पैसे कसे मिळणार ते पाहण्यासाठी तुम्ही काय करू शकता, तर तुमचे नाव यादीत आहे की नाही हे पाहण्यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाईटवर जावे लागणार आहे। त्यानंतर बेनिफिशियरी लिस्टवर तुम्हाला तुमचं नाव चेक करावं लागेल। त्यानंतर तुम्हाला नो युअर स्टेटस या ऑप्शनवर क्लिक करून त्यानंतर तुम्हाला पैसे मिळणार आहेत की नाही हे तुम्हाला कळणार आहे शेतकरी मित्रांनो, तेव्हाच तुमच्या खात्यावर पैसे जमा होणार, आणि हे पैसे डायरेक्ट डीबीटीद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतात। त्यामुळे शेतकऱ्यांना कोणतीही अडचण आणि कोणतीही समस्या निर्माण होत नाही। शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा। तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र।